गुरुवार असल्यामुळे अचानक ठरलेलं हे आमचं नारायणपूरला जायचं प्लॅनिंग. चला तर मग तुम्हालाही नारायणपूरचं दर्शन करून घेते. श्रेयांश गाडीत बसल्यावरही शांत बसत नाही. ही ग्रीनरी बघू शकता, थेट गावाला गेल्यासारखं वाटतं. आणि गावाला गेल्यासारखं वाटतं ही शाळा बघूनही माझ्या लहानपणीची आठवण झाली. बघू शकता असं काय आम्ही नारायणपूरला गेलो. नारायणपूरला गेल्यानंतर तिथली ग्रीनरीज बघून मनाला प्रसन्न वाटतं. सगळीकडं असं ही ग्रीन बघून भारी वाटतं ना. मग बघू शकता आहून नाही एवढं एक्साइटेड नसते गाडी चालवायला, तेवढं आमचा श्रेयांश असतो गाडी चालवायला एक्साइटेड. बघू शकता कशा प्रकारे चालवतो गाडी. आणि अशा प्रकारे आम्ही काही नारायणपूरला गेलो. नारायणपूरला गेल्यानंतर मनाला अशी शांती भेटते. आणि नंतर तिथलं ही भजन कीर्तन बघून तिथंच नादात तल्लीन होऊन जातो. आणखी 5-10 मिनटं आम्ही तिथं बसलो. बसल्यानंतर असे काही फोटो क्लिक केले. तिथं भाज्या वगैरे फ्रेश भेटतात म्हणून तिथं भाज्या अशा काही घेतल्या. आणि बघू शकता श्रेयांश कसं देवपप्पा करत आहे. उशीर सकाळी आम्ही लवकर निघल्यामुळे दुपारीच तिथं पुरंदर रेस्टॉरंटला आम्ही जेवण केलं. बघू शकता. आणि श्रेयांशला असं काही तिथं खेळायचंच होतं, तिथून काही बाहेर निघायचंच नव्हतं म्हणून तिथला अर्धा-1 तास काही तिथं असंच खेळवल्यानंतर बघू शकता आम्ही 1-2 असे काही फोटो क्लिक केले. रात्री आल्यानंतर स्वामींच्या आरतीला गेले. स्वामींच्या आरतीला गेल्यानंतर दिवसभराचा ट्रेस वगैरे असं काही निघून जातो म्हणून स्वामींच्या आरतीला गेले. आणि मग ही गुरुवारही होता. जेवण झाल्यानंतर असा काही 1-2 असा काही राऊंड मारला, कारण त्याची गरज होती. चलो बाय.